चला तर मंडळी, महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण डोशासोबत खाल्ली जाणारी चटपटीत अशी बटाट्याची चटणी कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत। तर बटाट्याची चटणी बनवायला तर एकदम सोपी आहे, पण थोडी वेगळी पद्धत आहे। तर चला लवकरच रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा। तर चला लवकरच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे सगळ्यात आधी बटाट्याची चटणी तयार करण्याकरिता मी इथे बटाटे छान उकळून घेतले। उकळल्यानंतर याची पूर्ण आपल्याला सालं काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मॅशरच्या मदतीने या बटाट्यांना पूर्णपणे आपल्याला मॅश करायचं आहे। तर इथे बघू शकता सगळे बटाटे मी इथे छान असे मॅश केलेले आहे। आता सगळ्यात आधी आपण फोडणीला सुरुवात करूया। त्यासाठी कढईमध्ये छान तेल टाकायचं, तेल छान गरम येऊ द्यायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर अशी मोहरी घालायची आहे। आता मोहरीसुद्धा छान तडतडल्यानंतर यामध्ये जिरेसुद्धा घालून घेऊयात। आता जिरेसुद्धा छान फुललेलं आहे। त्यानंतर यामध्ये भरपूर असा कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आहे। आता कढीपत्तासुद्धा मी इथे छान हलकासा परतून घेतला। त्यानंतर यामध्ये अगदी थोडासा आपल्याला बारीक कट केलेला कांदासुद्धा यामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि यासोबतच चवीनुसार आपल्याला लाल हिरव्या मिरची आपल्याला यामध्ये टाकायची आहे। आता हे सगळं छान आपण मिक्स करून परतून घेतलं। त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्टसुद्धा यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। आता हे सगळे जिन्नस परतून झाल्यानंतर यामध्ये मी इथे हळद घातली। त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि यासोबतच अगदी 2 ते 3 चमचे इतके धनिया पावडर टाकायचं आहे। आता हे सगळे मसाले आपण छान असे परतून घेऊयात। आता यामध्ये जे आपण शिजवून घेतलेले बटाटे होते आणि जे मॅश केलेले बटाटे होते ते आपण यामध्ये टाकून घेऊयात। आता सगळे बटाटे मी इथे टाकलेले आहे। त्यानंतर हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि गॅस आपल्याला इथे मीडियम ठेवायचा आहे। आता इथे सगळी ही चटणी छान अशी मिक्स करून घेतली आणि काही बटाट्याच्या फोडी राहिल्या असेल तर त्यासुद्धा आपल्याला अशा फोडून घ्यायच्या आहे। त्यानंतर 1 मिनिट मी इथे ही छान अशी ही चटणी शिजवून घेतली। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून या चटणीला अगदी आपल्याला सैलसर अशी करायची आहे। तर डोस्यासोबत खाल्ली जाणारी जी बटाट्याची चटणी असते ती अगदी अशी सैलसर असते, त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी टाकून छान अशी याला सैलसर अशी बनवून घ्यायची आहे। आता इथे पाणी टाकल्यानंतर ही चटणी आपल्याला पुन्हा 1 ते 2 मिनिट शिजवून घ्यायची। तर इथे बघू शकता 1 ते 2 मिनिट छान ही चटणी शिजवल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे। आता इथे कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली। त्यानंतर ही चटणी आपल्याला पुन्हा अशी छान मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता अगदी अशी झटपट अशी बनवून तयार होणारी आणि डोशासोबत खाल्ली जाणारी परफेक्ट अशी बटाट्याची चटणी बनवून इथे तयार झालेली आहे। तर ही चटणी तुम्ही छान अशी स्पंज डोशासोबत सुद्धा नक्कीच खाऊ शकता आणि अशाच पद्धतीने तुम्ही देखील डोशासोबत खाण्याकरिता परफेक्ट अशी चटणी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। तर डोशासोबत खाल्ली जाणारी बटाट्याची चटणी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।